काल आपण न्यूटनचे 3 लॉज पाहिले. ओके. आणि त्यामध्ये आपण सेकंड लॉ स्पेशल पाहिला होता की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा अप्लाइड फोर्सच्या काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आणि त्यामध्ये आपण एक सूत्र पाहिलं होतं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. तर पहा जो न्यूटनचा थर्ड लॉ होता. ओके. तर थर्ड लॉचं जे इक्वेशन आहे ते होतं मास इंटू ऍक्सिलरेशन. हे फोर्सचं जनरल सूत्र म्हणू आपण. आणि त्यानंतर जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम होता. ओके. तर हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाच्या होता फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. आणि यावरूनच आपण हे सूत्र तयार केलं होतं F इज इक्वल टू ma. आता आपल्याला काही स्पेशल केसेस आता स्टडी करायचे आहेत. तर एक लक्षात घ्या की समजा हा एक ऑब्जेक्ट आहे A आणि हा ऑब्जेक्ट आहे B. ओके. असे आपण दोन ऑब्जेक्ट घेतले. आता सपोज हे बॉल्स आहेत. आता आपण कन्सिडर करू की पहिल्या बॉलचं जे मास आहे तर ते आहे सपोज 50 ग्रॅम. आणि जो सेकंड बॉल आहे तर त्याचं मास m2 हे आपण कन्सिडर करू 100 ग्रॅम. ओके. आता एक लक्षात घ्या की बॉल जे आहे तर हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये मूव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. म्हणजे ए बॉल हा बी च्या दिशेनं आणि बी बॉल हा ए च्या दिशेनं येत आहे असं आपण कन्सिडर करू. आता यामध्ये बॉलची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे पहिल्या बॉलची इनिशियल व्हेलॉसिटी सपोज आपण कन्सिडर करू u1. किती कन्सिडर करू u1 ही जी आहे तर ही बॉलची आहे इनिशियल व्हेलॉसिटी. आणि त्यानंतर जे बॉल 2 घेतला आपण तर त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती आहे u2. ओके. सो इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ B आणि ही आहे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ A बॉल. आता हे बॉल जे आहेत हे एकमेकांना कोलिड करणार. कोलिड म्हणजे काय धडकणार आहेत समजा. आता मला सांगा की ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर m2 इज ग्रेटर दॅन m1. m2 हा m1 पेक्षा कसा आहे मोठा आहे. म्हणजे बॉल जर पाहिलं आपण ऑलमोस्ट डबल आहे. 50 ग्रॅम पेक्षा बॉल 2 चं मास जर पाहिलं आपण तर ते जवळपास किती आहे 100 ग्रॅम आहे. तो त्याच्या डबल आहे. म्हणून मास ऑफ सेकंड बॉल इज ग्रेटर दॅन मास ऑफ बॉल 1. आता काही वेळानंतर काय होते पहा की हे जे दोन बॉल आहेत हा बॉल बी आणि बॉल ए त्यांचं काय झालं या ठिकाणी कोलिजन. कोलिजन म्हणजे धडक झाली त्यांची. ओके. आणि धडक झाल्यानंतर काय होतं बरं की धडक झाल्यानंतर हा जो बी बॉल आहे तर हा सुद्धा अपोजिट डायरेक्शनला जाईल आणि ए सुद्धा अपोजिट डायरेक्शनला जाईल. येते. आता सपोज बी बॉल जो अपोजिट डायरेक्शनला गेला त्याची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करू v2. काय कन्सिडर करू v2. आणि बॉल a1 आहे त्याची व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करू v1. सॉरी काय कन्सिडर केलं v1. सो v1 आणि v2 या काय आहे फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे v1 आहे फायनल व्हेलॉसिटी ऑफ बॉल a आणि v2 काय आहे इट इज द फायनल व्हेलॉसिटी किंवा फायनल म्हणण्यापेक्षा आफ्टर कोलिजन है ना. कोलिजनच्या नंतरची जी व्हेलॉसिटी आहे सो ती आहे बी बॉलची. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की काल आपण डिस्कस केलं होतं की प्रत्येक ऑब्जेक्ट
हा अनदर ऑब्जेक्टवर इक्वल फोर्स लावत असतो, फक्त हा फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये असतो, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. जसं की बॉल ए ने बॉल बी वर, बॉल ए ने बॉल बी वर जो फोर्स लावला तो आपण कन्सिडर करू F1 आणि बॉल बी ने ए ने बी वर जो लावला होता तो F1 आणि बी ने ए वर लावला तो कोणता आहे F2. हे दोन्ही फोर्सची व्हॅल्यू सेम असते, मात्र यांची डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. म्हणजे दिशा कशी असते, विरुद्ध असते. म्हणजे बल ची जी व्हॅल्यू आहे मॅग्निट्यूड इज सेम बट डायरेक्शन इज अपोजिट. अशा पद्धतीची कंडिशन आहे. आता या केस मध्ये सांगितल्याप्रमाणे F1 हा F2 च्या इक्वल आहे, मात्र त्याची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट, विरुद्ध आहे. आता फोर्सचा आताच मी तुम्हाला एक सूत्र सांगितलं की फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सिलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता मग मला सांगा, आता पहिल्या ऑब्जेक्टचा मास काय आहे m1 आणि एक्सिलरेशन काय असेल a1. दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास काय होतं m2, त्याचं एक्सिलरेशन काय असेल a2. कारण दोन्ही ऑब्जेक्टचा मास कसा आहे, डिफरंट आहे, एक्सिलरेशन डिफरंट आहे, मात्र अप्लाइड फोर्स जो आहे हा सेम बट इन अपोजिट डायरेक्शन होता. आता या अगोदर आपण एक सूत्र पाहिलं होतं पहा, एक्सिलरेशन इज चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. क्लिअर की a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t हा आपला एक्सिलरेशनचा एक फॉर्म्युला आहे. आता m1 ला मी m1 लिहितो. आता मला सांगा a1 चं तयार करायचं असेल, मला सांगा a1 सूत्र काय असेल बरं. पहिल्या ऑब्जेक्टची वेलोसिटी, फायनल वेलोसिटी काय होती v1, इनिशियल वेलोसिटी u1. पण टाइम बदलतो का, नाही. टाइम दोघांचा सारखा आहे, कारण एकाच वेळेस ते दोन्ही बॉल एकमेकांना कोलाइड करायले आणि आफ्टर कोलिजन ते एकमेकांपासून काय चालले, दूर चालले. म्हणजे त्यांच्यामध्ये दोनच गोष्टी सारख्या होत्या. एक होतो फोर्स सेम बट इन अपोजिट डायरेक्शन, आणि दुसरा होता दोघांचं कोलिजनचा कालावधी एकाच वेळेस झाला. म्हणजे टाइम पिरियड कसा होता, सारखा होता, म्हणून ते टी लिहिणार. आता हे झालं ए बॉल संदर्भात. आता बी बॉल संदर्भात एक्सिलरेशन काढायचं असेल तर सांगा a2 बरोबर काय v2 मायनस u2 अपॉन t. आता या दोन्ही किमती आपल्याला इथे पुटअप करायच्या आहेत. सांगा a1 ची व्हॅल्यू काय आहे v1 मायनस u1 अपॉन t इज इक्वल टू मायनस m2. a2 ची व्हॅल्यू काय आहे v2 मायनस u2 अपॉन t. वाटल्यास तुम्ही इथं ब्रॅकेट करू शकता. आता मॅथमॅटिक्सचा एक रूल आहे. कोणता रूल आहे की अपोजिट साइडला जे छेद आहे डिनोमिनेटर हे सारखे आहे, त्याच्यामुळे आपण यांना काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. आता m1 ना आपल्याला ब्रॅकेटला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. सो m1 इंटू v1 काय m1 v1 मायनस m1 u1 is equal to minus plus minus m2 v2 minus minus plus m2 u2. आता आपल्याला काय करायचं, हा जो मायनस m2 v2 आहे हा अपोजिट साइडला आल्यावर पहा, या मायनसला जर आपण इकडे घेतलं तर काय होईल, तो प्लस, आणि हे मायनस m1 u1 अपोजिटच्या पलीकडे पाठवले तर ते सुद्धा काय होती प्लस. मग आता जो चेंज आला सांगा काय m1 v1 आता मायनस m2 v2 अलीकडे घेतल्यावर काय झाला प्लस m2 v2 इज इक्वल टू, आता हा मायनस m1 u1 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस m1 u1 प्लस दुसरं काय आहे m2 u2. आता आपण या अगोदर एक सूत्र पाहिलं होतं पहा की मोमेंटम इज इक्वल टू इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मग यावरून मला सांगा p1 ची किंमत. आता एक लक्षात घ्या, यामध्ये मोमेंटम 4 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे आहेत, 4 प्रकारचे. कसं सांगतो मास. आता ए ऑब्जेक्टचं सांगा
ए ऑब्जेक्टचं काढायलो आपण इनिशियल मोमेंटम. काय काढायलो? इनिशियल मोमेंटम काढायलो ए ऑब्जेक्ट साठी. ओके, सांगा ए ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम काय असेल? P1 इज इक्वल टू मास किती आहे? m1, इनिशियल वेलोसिटी u1. आता ए ऑब्जेक्ट आहे याचा आपण फायनल मोमेंटम काढू. फायनल मोमेंटम काय असेल? वाटल्यास इथं आपण हे ऑब्जेक्टचं इनिशियल ना, सो ठीक आहे. हे ऑब्जेक्टचं फायनल मोमेंटम काय असेल? m1 v1. फक्त इनिशियल वेलोसिटीची याची कोणती वेलोसिटी? फायनल वेलोसिटी. त्यानंतर आता आपण बी ऑब्जेक्ट संदर्भात बोलू. सांगा बी ऑब्जेक्टचा इनिशियल मोमेंटम काय असेल? m2 u2. ओके, आणि जे फायनल मोमेंटम असेल बी ऑब्जेक्टचा तो काय असेल? m2 v2. आता हे जरी तुमच्या लक्षात नसून आले तर एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो m1 v1 आणि m2 v2, मला सांगा m1 v1 कोणाचा फायनल मोमेंटम आहे? ऑब्जेक्ट ए. आणि m2 v2 हा फायनल मोमेंटम कोणाचा आहे? ऑब्जेक्ट बी. म्हणजे याचा अर्थ ही जी पूर्ण बेरीज तुम्हाला दिलेली आहे ही काय आहे? याच्यात v1 v2 आलं म्हणजे हे आहे फायनल मोमेंटम. हे काय आहे? फायनल मोमेंटम. परंतु यामध्ये आपण दोन्ही ऑब्जेक्टची बेरीज घेतली म्हणून याला काय म्हणायचं? टोटल फायनल मोमेंटम. आणि त्यानंतर हा भाग, हा पहिला बॉल जो होता A1 त्याचं इनिशियल मोमेंटम, आणि हे बॉल B याचं इनिशियल मोमेंटम, म्हणजे हे पण इनिशियल हे पण इनिशियल, म्हणजे हा काय झाला? टोटल इनिशियल मोमेंटम. मग आता काय झालं? ओव्हरऑल जर पाहिलं आपण आपल्या लक्षात आलं की जे दोन बॉल एकमेकांना धडकले होते त्याच्यामध्ये जेव्हा आपण मोमेंटम फाइंड केला, टोटल मोमेंटम, तर काय झालं बरं? टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे कोलिजनच्या अगोदर बॉल जे ए आणि बी होते त्यांची धडक होण्याच्या अगोदर जे त्यांचा मोमेंटम होता त्याची व्हॅल्यू ही धडक झाल्यानंतर म्हणजे आफ्टर कोलिजनच्या मोमेंटमच्या काय आला? इक्वल आला. म्हणजे सुरुवातीचा मोमेंटम आणि नंतरचा मोमेंटम दोन्हीची व्हॅल्यू कशी आली? सारखी. म्हणजे याचा अर्थ जो टोटल मोमेंटम आहे हा टोटल मोमेंटम काय झाला बरं? कॉन्स्टंट राहिला, किंवा त्याला आपण म्हणू कन्झर्व. कसा राहिला? कन्झर्व. किंवा कोणता शब्द वापरायचा? कॉन्स्टंट. आणि या कॉन्स्टंट वरूनच आपलं आजचं जी मेन कन्सेप्ट आहे तर त्या मेन कन्सेप्टवर आपण येऊ. आपली कन्सेप्ट होती लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आणि काय सांगतं आपल्याला? when two objects collide, म्हणजे दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांना धडकतात, the total momentum before collision, म्हणजे धडकण्याच्या अगोदरचं टोटल मोमेंटम is equal to the total momentum after collision, म्हणजे धडक झाल्यानंतरचं जे टोटल मोमेंटम असतं त्याच्या काय ते इक्वल असतं. म्हणजेच शॉर्ट मध्ये काय सांगायचं त्यांना? मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. मग या नियमाला दुसऱ्या शब्दामध्ये व्यक्त करायचं असेल तर कसं सांगता येईल? when no external force act on two interacting objects, their total momentum remains constant, it does not change. दोन ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर दुसरं कोणतंच बल कार्य करत नसेल तर, आणि ते इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट एकमेकावर काय लावतात? फोर्स लावत असतील तर त्यांचं टोटल जे मोमेंटम आहे हा नेहमी काय असतो? कॉन्स्टंट. टोटल मोमेंटम कॉन्स्टंट असतो म्हणजे काय? सुरुवातीचं मोमेंटम हे शेवटच्या मोमेंटमचे काय असणार? इक्वल असणार. आता असा शब्द त्यांनी का वापरला ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहा, सपोज आताच आपण घेतलं होतं ए बॉल आणि हा दुसरा कोणता आहे? बी बॉल.
आता हे दोन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट आहेत, हा या दिशेला चालला, हा या दिशेला चालला, पण मध्येच काय झालं, कोणतरी या बॉलला काय मारली, पुश केलं, या बॉलला काय केलं, कोणतरी पुश केलं, ढकललं किंवा लात मारली. तर मला सांगा आता हे दोन बॉल एकमेकांना धडकणार आहेत का, नाही. म्हणजे एक्सटर्नल जे अनबॅलन्स्ड फोर्स आहे ते इथं पाहिजे का, नाही. कारण एक्सटर्नल फोर्स ए किंवा बी वर जर लागला तर यांचं कोलिजन होईल का, नाही. म्हणून कंडिशन काय सांगितली तुम्हाला, when no external force act on the two interacting object. पहिला ऑब्जेक्ट आहे आपला ए आणि दुसरा आहे बी. मग हे यांच्यावर दुसरं कोणतं बाह्य बल काम करले का, नाही. फक्त एकमेकांना कोलिजन करणारे. तर या कंडिशन मध्ये यांचं जे टोटल मोमेंटम आहे हे टोटल मोमेंटम कसा राहतो, कॉन्स्टंट. कसा राहतो, कॉन्स्टंट. आणि यालाच आपण कसं लिहिलं होतं की टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. तर हा आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, सो सिम्पली आहे की कोलिजन, आणि त्याचं सूत्र तुम्हाला सांगितलं मी. काय सांगितलं की m1 v1 प्लस m2 v2 हा काय झाला, फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम m1 u1 m2 u2 हे जरा त्याचा फॉर्म्युला. आता हे सूत्र कसं आणि कुठं कुठं लागू होतं त्याची आपण कंडिशन पाहू. आता मी काल तुम्हाला गनच्या संदर्भात एक व्हेलॉसिटी सांगितली होती पहा. कोणती व्हेलॉसिटी सांगितली होती, रिकॉइल व्हेलॉसिटी. आता एक लक्षात घ्या, सपोज ही आहे बुलेट. काय ही बुलेट, बुलेटचं मास आहे m1. बुलेटचं मास काय आहे m1. समजा बुलेट आहे समजा 5 ग्रॅमची. किती ग्रॅमची आहे, 5 ग्रॅमची. आणि त्यानंतर एक घेऊ आपण गन. ओके, सो आता गनचं मी चित्र काढत नाही. तर सपोज ही गन आहे आणि गनचं मास आपण कन्सिडर करू ते आहे 500 ग्रॅम. किती आहे, 500 ग्रॅम असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे. आता मला सांगा, आता गनच्या आतमध्ये काय आहे, बुलेट आहे. फायरिंग करायच्या अगोदर दोन्ही कसे आहेत बरं, दोघांना वेलोसिटी आहे का, पहा मी शब्द काय वापरला, बिफोर फायरिंग. बिफोर फायरिंग जर पाहिलं आपण तर बुलेट आणि गन दोन्ही कोणत्या पोझिशनला आहे, रेस्ट पोझिशनला. पहा बुलेट म्हणजे ती गोळी आणि गन हे दोन्हीच्या दोन्ही कोणत्या पोझिशनला आहे, रेस्ट पोझिशनला. म्हणजे दोघांची इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0. जसं की बुलेटची इनिशियल वेलोसिटी असेल u1, गनची इनिशियल वेलोसिटी आहे u2. दोन्हींची व्हॅल्यू काय आहे, 0. त्यानंतर आता सपोज आपण कन्सिडर करू की बुलेट फायर केली. बुलेट फायर केल्याबरोबर मला सांगा, आता सपोज ही आहे गन. आता यामधून बुलेट फायर झाली तर बुलेटची व्हेलॉसिटी काय असते, v1. आणि गन मागे येणार. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, बंदुकीतून जेव्हा गोळी फायर केली तर बंदूक कुठे येते, मागे येते. ज्याला आपण रिकॉइल व्हेलॉसिटी म्हणलो. इथं काय आली त्याची व्हॅल्यू v2. बरोबर आहे का. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन नुसार आताच आपण सूत्र पाहिलं, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. आता मी इथं इनिशियल मोमेंटम अगोदर घेतलं, फायनल मोमेंटम नंतर घेतलं, काही फरक पडत नाही. मला सांगा u1 आणि u2 ची व्हॅल्यू किती आहे, 0. मग आता मला सांगा 0 ने जर m1 ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल, 0. u2 ने m2 ला जर केलं तर 0. म्हणजे लेफ्ट साइडची पूर्ण व्हॅल्यू काय झाली, 0. त्यामुळे आपल्याला काय लिहिता येतं की m1 v1 प्लस m2 v2 याची व्हॅल्यू काय येईल, 0. आता आपल्याला रिकॉइल व्हेलॉसिटी काढायची, v2 ची व्हॅल्यू काढायची आहे. मला सांगा, हा m1 v1 प्लस आहे तो अपोजिट साइडला गेल्यावर काय होणार, मायनस. मग m2 v2 इज इक्वल टू मायनस m1 v1. आणि v2 ची व्हॅल्यू काढायची असेल, हा m2 गुणाकारात आहे, पलीकडे वेळा कुठे जाईल तो भागाकारात.
मग m1 v1 अपॉन m2. म्हणजे जर तुम्हाला बंदुकीची रिकॉइल वेलोसिटी काढायची असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी माहित पाहिजे. कोणत्या कोणत्या? m1 म्हणजे बुलेटचं मास किती दिलं होतं तुम्हाला? 5 ग्राम. त्यानंतर v1, आता बुलेटची स्पीड दिली की मी, सपोज मी बुलेटची स्पीड देतो, समजा बुलेटची स्पीड आहे 50 मीटर पर सेकंद. कोणत्या स्पीडने गेली बुलेट? 50 मीटर पर सेकंद बुलेट गेली असं आपण कन्सिडर करू. m2 किती आपल्याकडे? 500 ग्रॅम. आता गनची आपण काय करू? रिकॉइल वेलोसिटी कॅल्क्युलेट करू. चला आता आपल्याकडे किती आहे सूत्रामध्ये व्हॅल्यू टाकू. सांगा सूत्र काय आहे आपल्याकडे? v2 is equal to minus m1 v1 upon m2. सांगा m1 ची व्हॅल्यू किती आहे? 5 ग्रॅम. आता इथे एक लक्षात घ्या, मी ग्रॅमची किलोग्रॅम करायलो का SI मध्ये? का करत नाही बरं? कारण इथं m1 आणि m2 हे अंश आणि छेदात आलेले आहे. जर अंश आणि छेदात जर एखाद्या सूत्रामध्ये किमती असतील तर त्याच्यामध्ये SI करण्याची गरज नाही. लक्षात येतं? सांगतो 5 ग्रॅम आहे. चला आता ग्रॅमची किलोग्रॅम करू. 5 into 10⁻³ किलोग्रॅम. जर ग्रॅमचं किलोग्रॅम करताना काय करतो आपण? 1000 न भाग देतो. त्यानंतर चला किती आहे आपल्याकडे? गनचा मास आहे m2. सांगा m2 ची व्हॅल्यू काय आहे? 500 ग्रॅम. 500 ला 1000 न भागा किती? 0.5 किलोग्रॅम. चला आता किमती टाकू. सांगा मायनसला मायनस. m1 ची किंमत किती आहे? 5 into 10⁻³ v1 किती आहे? 50. आणि त्यानंतर m2 किती आहे? 0.5. आता तुम्हाला एक नियम माहित असेल, इथला वरच्या किमती ऍज इट इज लिहितो मी. इथं जे 5 लिहायचं असेल आपल्याला, दशांश चिन्ह 1 पुढे दिलं तिथं 10⁻² काय घ्यायचा असतो? -1. कारण आपण दशांश चिन्ह किती स्थळ पुढे दिलं? 1 स्थळ पुढे दिलं. 5 आणि 5 काय झाले? कॅन्सल. -1 ला -1 कॅन्सल झालं. शिल्लक किती राहतील? -2. म्हणजे 50 into 10⁻² म्हणजे 50 ला आपल्याला किती न भागायचं आहे? 100 डिवाइड करायचं आहे. मग आन्सर किती? 0.5 मीटर पर सेकंद. म्हणजे जर बंदुकीचं मास किती होतं? 500 ग्रॅम. बुलेटचं मास किती आहे? 5 ग्रॅम. बुलेटची स्पीड किती आहे? 50 मीटर पर सेकंद. तर गन कितीच्या स्पीडनं वापस येईल? त्याची जी आपण रिकॉइल वेलोसिटी काढली ती किती आली? -0.5. आता लक्षात घ्या, हे पूर्ण उत्तर कशामध्ये आलं बरं? मायनस मध्ये आलं. मायनस का आला असं? कारण बंदूक पुढे चालली का? नाही. कुठे गेली ती? मागे गेली. म्हणून लक्षात घ्या की रिकॉइल वेलोसिटी ही नेहमी कशी येणार? निगेटिव्ह येणार. ती पॉझिटिव्ह येणार आहे का? नाही. तर अशा पद्धतीचं हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इथे लक्षात. आणि फायनली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. समजा हे ए ऑब्जेक्ट आहे आणि हा बी ऑब्जेक्ट आहे. इथे लक्षात. आता सपोज असं कन्सिडर करू आपण की याचा जे मास आहे तर मास आहे सपोज 10 किलोग्रॅम. किती आहे? 10 किलोग्रॅम. आणि त्यानंतर बुलेटची जी ए ऑब्जेक्टची जी वेलोसिटी आहे ती आहे 5 मीटर पर सेकंद. बी ऑब्जेक्टचं मास आहे 5 किलोग्रॅम. आणि त्यानंतर त्याची जी इनिशियल वेलोसिटी आहे ती आहे 10 मीटर पर सेकंद. ओके. आता हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला आणि हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टला काय करणार? कोलाइड करणार, धडक देणार. बरोबर आहे का? आता हे झाली कोणती कंडिशन? बिफोर कोलिजन. कोणती कंडिशन झाली ही? बिफोर कोलिजन. आणि जर तुम्हाला असं मी दिलं की आफ्टर कोलिजन, काय दिली मी कंडिशन बघा.
after collision if velocity of b is 7.5 meter per second, calculate velocity of a after collision. टिपिकल प्रॉब्लेम घेतला आपण लक्षात. मी म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम न लिहिता तुम्हाला समजेल या पद्धतीने प्रॉब्लेम घ्यायलो. आता आपल्याकडे ऑब्जेक्टचा मास दिला आहे, दोन्हीची इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, त्यानंतर कोलिजन नंतर आपल्याला बी ची व्हेलॉसिटी दिली. किती दिली? बी ची व्हेलॉसिटी म्हणजे काय दिलं आपल्याकडे? v2. आणि आपल्याला व्हेलॉसिटी कोणाची काढायची आहे? ए ची. ए ची काढायची म्हणजे काय करायचं आपल्याला? v1. किती सोपं आहे पहा. आता किमती टाकू आपण. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगायला? टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम. सूत्र सांगा. m1 v1 m2 v2 m1 u1 प्लस m2 u2. सांगा. m1 दिले आहे 10, v1 दिलं का? नाही. m2 किती आहे सांगा? 5, v2 किती आहे? बघा v2 दिलेला किती आहे? 7.5. m1 किती आहे? 10, u1 5, m2 5, u2 10. सांगा. 10 into v1 काय? 10 v1. आता 5 5 जा 25, 5 7 जा 35, 35 आणि 2 8 37, 10 5 जा 50, 10 5 जा 50, 50 आणि 50 किती होतील? हे 100 होतील. मग आता इथे करतो वाटल्यास सॉरी बघा इथं 10 v1. आता एक प्लस 37.5 अपोजिट साइडला काय होतील? मायनस. सो 100 मायनस 37.5 किती व्हॅल्यू याची? पहा त्याचं सोपं कॅल्क्युलेशन सांगतो. 100 मधून जर 38 वजा केले आपण 62 राहतं. बरोबर आहे का? मग 62 मध्ये 0.5 वाढवायचे म्हणजे किती झाले? 62.5 राहतात. क्लिअर? हो ना. मी काय म्हणतो 37.5 होतं ना, त्याला मी मनामध्ये काय कन्सिडर केलं? 38. 100 मधून 38 झाले 62 आणि 0.5 कमी घेतले होते मी, ते ऍसिटीज घेतले नाहीत ना. करा तुम्ही बेरीज. बघा 5 आणि 5 0, हातचा 1 आणि 2 3 आणि 7 10. बघा बेरीज 100 येईल त्यांची. मग आता 10 v1 पहा. 10 v1 ची किंमत आली 62.5. v1 काढायचा असेल तर 62.5 ला कितीने डिवाइड करावं लागेल? 10 ना. ते आन्सर येतं 6.25. म्हणजे या गणितामध्ये जे आफ्टर कोलिजन जो ए ऑब्जेक्ट होता त्याची व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली. ती किती आली? 6.25 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने तुम्हाला फिजिक्स मध्ये गणित सोडवायचे, याला न्यूमेरिक्स म्हणतात. लक्षात की सूत्र कसं तयार झालं आणि त्याचा वापर कसा करायचा, हे फिजिक्सचा सोल म्हणजे आत्मा असतो है ना. याच्यात तुम्हाला परफेक्ट व्हायचं आहे. ओके.